हा प्रश्न मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड या चॅप्टरवर CET 2024 ला आला. प्रश्न असा आहे, ए स्क्वेअर वायर फ्रेम ऑफ लेंथ capital L is dipped in a liquid. On taking out, a membrane is formed. If the surface tension of the liquid is capital T, the force acting on the frame will be option A 2TL, B 4TL, C 8TL and D 10TL. आता जेव्हा जेव्हा वायरची फ्रेम आहे ना ती आपण एखाद्या लिक्विड मध्ये बुडवतो तर टोटल लेंथ घेताना त्याच्या दुप्पट घ्यावी लागते मेम्ब्रेन तयार झाल्यावर, कारण दोन्ही बाजू कॉन्टॅक्ट मध्ये असतात आणि म्हणून या स्क्वेअर फ्रेमची टोटल लेंथ 4L झालेली आहे. पण त्याला जेव्हा वायर असेल तर त्यावेळेस त्याला 2 ने गुणावं लागतं. मग फोर्स हा 2TL, मग 2T आणि टोटल लेंथ ही 4L आहे या केसमध्ये. मग टोटल फोर्स किती झाला तर तो झाला 8TL, की जो करेक्ट ऑप्शन सी आहे. समजलं का? शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग रिंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.